मी ही अशी इन्स्पेक्टर साहेब, मला हॉस्पिटलमधून आल्या आल्या अर्पिता मॅडमला गोळी द्यायला सांगितली होती. तर मी देऊन येतो, तोपर्यंत तुम्ही बसा ना. ओके बाबा, बसा. समीर, काय करताय? तुम्हाला त्रास देणारी एकही गोष्ट या घरात तुम्हाला दिसणार नाही अर्पिता मॅडम. समीर, हे तर पळवाट आहे ना. त्याने सत्य बदलणार नाहीये. माझं हे शरीर असं आता. माझ्या अर्पिता मॅडमचं सौंदर्य या जखमांच्या खूप पलीकडचं आहे. त्याचं प्रतिबिंब कुठल्याही आरशामध्ये तुम्हाला दिसणार नाही. ते फक्त माझ्या डोळ्यांमध्ये दिसेल. समीर, ऐका माझं. अर्पिता मॅडम, सोडा तुम्ही. ऐका ना, असं करू नका. ऐका माझं, नका तुम्ही त्रास देऊ. हे घे. समीर, हे असं नका करू. इकडे या. हे बघा, या प्रत्येक तुकड्यामध्ये फक्त आपलं नातं दिसतंय. तुमच्या जखमा नाहीत. अर्पिता मॅडम, संकट येतील जातील, पण माझ्या मनातली तुमची प्रतिमा आणि तुमच्या मनातली माझी प्रतिमा तशीच राहणार आहे. अभंग. बंटी, अरे रूम मधला जरा आरसा फुटला, काचा कोणाला लागायला नको. बाजूच्या कचरापेटीत टाकून येशील? टाकतो. ए बंटी, त्यात काय दाखव? दाखव ना. बिघडलेला चेहरा आणि आरशाचे तुकडे. वाव, डेडली कॉम्बिनेशन आहे. व्हेरी युजफुल. फायदा तर घ्यावाच लागेल. हाय अर्पिता, काय झालं ग? कशी आहेस आता तू? तुम्ही
तुम्ही इथे काय करताय? कशी काय एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला तुझा, चौकशी नको का करायला तुझी? आणि माणूस घाणी नाहीये मी. आफ्टर ऑल माझ्या समीरची बायको आहेस तू. तुमच्या तुम्ही प्लीज जा इथून. व्हेरी सॅड यार. काय पथेटिक कंडिशन झाली आहे ग तुझी. कोण होतीस तू, कशी झाली आहेस? अरे यार, ह्या ऍक्सिडेंटने तुझ्या चेहऱ्यावरचा नक्षाच बदलून टाकला एकदम. तू स्वतःला आरशात बघितलं का, तू कशी दिसतेस? मी दाखवू? लेट मी हेल्प यू विथ इट. काय झालं? स्वतःचा चेहरा आरशात बघवला गेला नाही ना? आता जस्ट थिंक अबाउट इट की समीरला तुझ्याकडे बघून काय वाटलं असेल. आणि त्याला तर या अशा डाग असलेल्या चेहऱ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे अगं. हॉरिफाईंग ना? इन्स्पेक्टर साहेब, अर्पिता मॅडमच्या अपघातानंतर मी तुमच्याशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. एकतर तो खूप मोठा शॉक होता आणि त्यावेळेला अर्पिता मॅडमला बरं करणं ही माझी पहिली प्रायोरिटी होती. पण आता बऱ्याच त्या मला या सगळ्याच्या मुळाशी जायचं आहे. कारण हे जे काही झालं ते खूप भयंकर होतं. आम्ही आमचं किचन नुकतंच सुरू केलं होतं, सिलेंडर नवीन होता, शेगडीचं सर्व्हिसिंग केलं होतं. मग हा असा एवढा भयानक स्फोट कसा झाला? हा घातपात तर. तुमचा अंदाज बरोबर आहे. हा घातपातच होता. तुम्ही कशावरून हा अंदाज बांधला? पंचनाम्यामध्ये काही गोष्टी समोर आल्यात. सिलेंडरचे जे अवशेष आम्हाला सापडलेत त्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की सिलेंडरच्या रेग्युलेटरची छेडखानी झाली होती आणि गॅस तिथूनच लीक झाला होता. आणि अजून एक धक्कादायक बाब अशी आहे, तुम्हा कोणालाही गॅसचा वास जाणवू नये म्हणून पाठीमागच्या मैदानामध्ये रबर जाळला जात होता. आधीच त्या चाळीच्या मागे काय रबर जाळताय त्या वासाने ना माझं डोकं फिरलंय. त्यात तू अजून डोकं फिरू नको. आणि आम्ही चौकशी केली तेव्हा असं कळलं की ती महापालिकेची माणसं नव्हती. त्यामुळे हा घातपात आहे याला पुष्टी मिळते. समीर, मला सांगा, स्फोट झाला त्या दिवशी तुमच्या घरातल्या व्यतिरिक्त दुसरं कुणी त्या समर्पिता किचनमध्ये गेलं होतं का? नाही, तसं काही आठवत नाही आहे मला. म्हणजे अर्पिता मॅडम आणि मी सकाळी किचनमध्ये होतो, नंतर बाहेर जायचं होतं म्हणून आमच्यानंतर निकी थांबली होती किचनमध्ये. निकी? निकी म्हणजे अर्पिता मॅडमची बहीण. आम्ही आल्यावर ती तिच्या घरी निघून गेली. त्या निकीशी मी बोलू शकतो का? हो, मी फोन लावतो ना. हे बघा, निकी आलीच. निकी, इन्स्पेक्टर साहेबांना बोलायचं आहे तुझ्याशी. स्फोटाच्या दिवशी समीर आणि अर्पिता यांच्या अनुपस्थितीत नेमकं काय घडलं होतं ते नीट आठवून सांग.
काय झालं? बोलती बंद. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही ना तुझ्याकडे? तुम्हाला समीरची काळजी करण्याची काही गरज नाही. ते नाही तुमच्यासारखा विचार करत. समीरने मला सांगितलंय माझ्या चेहऱ्यावरच्या डागांमुळे त्यांना काही फरक नाही पडत. त्यामुळे आमचं नातं नाही बदलणार. ते जसं होतं ना तसंच राहणार आहे. पण हा त्याचा मोठेपणा झाला. तुझं काय? तुझं काय? स्वतःला का लागतेस त्याच्यावर? हा, जस्ट इमॅजिन, तुम्ही दोघं एकत्र घराबाहेर पडलात. लोक फक्त तुलाच बघतायत, चर्चा करणार, हे असं सगळं करणार, त्या दाखवणार आणि समीरची कीव करणार. आणि विचारा माझा समीर, या सगळ्यात त्याला शर्मिंदा झाल्यासारखं वाटणार. तुझा नवरा असण्याची एवढी मोठी किंमत का मोजायची त्याने? सांग ना, सांग ना. हे बघा, तो आमच्यातला प्रश्न आहे. आम्ही बघू. तुम्ही प्लीज सांग ना इथून. ए, तुझ्या जागी मी असते तर मी काय केलं असतं माहिती? तोंडच दाखवलं नसतं, पळून गेले असते. आणि समीर सारख्या मुलावर माझं हे असं असण्याचं मी बर्डन लाईफ टाइम साठी नो नाही टाकू शकत. समीर इज टू गुड यार. ही इज जेम. तू काही बोलणार नाही. एकतर तुझी लायकी नाही त्याच्यासोबत असायची, आणि त्यातून तू आता त्याला शोभत पण नाहीस. तू मोठ्या त्या त्यागाच्या गोष्टी करतेस ना, आता कर ना त्याग समीरचा. अनवॉन्टेड बर्डन असणार आहेस तू त्याच्या आयुष्यात. तो काही बोलणार नाही, काहीच सांगणार नाही तो, पण मनातून ओके, तुम्ही जे काही सांगितलंय त्यामध्ये संशयास्पद असं काहीच वाटत नाहीये. सर प्लीज काहीतरी करा. अर्पिता मॅडमशी असं वाईट पद्धतीनं जो वागला ना त्याला शिक्षा झाली पाहिजे. हो, आपण नक्की प्रयत्न करू. चला. एक मिनिट सर. त्या दिवशी एक माणूस आला होता समर्पिता किचनला ऑर्डर द्यायला. समर्पिता किचन हेच का? हो, नमस्कार, मी करमरकर. करमरकर नाव त्याचं. दी आणि जीजू किचन मध्ये नव्हते म्हणून मी त्यांना फोन करायला बाहेर आले. माझ्या फोनला रेंज नव्हती म्हणून. ऍक्च्युली सर नेटवर्क नाहीये मला. मी बाहेर जाऊन पटकन कॉल करून येते. चालेल, लवकर या पण. हो, बसा तुम्ही. हा, या. 5-1 मिनिटं मी समर्पिता किचन मधून बाहेर आले असेल. तेवढ्या वेळेत ते करमरकर एकटेच होते किचन मध्ये. माझ्या बहिणीच्या मुलाचा 5वा वाढदिवस आहे, त्यासाठी मी जेवणाची ऑर्डर देण्यासाठी आलो होतो. समीर, तुमच्याकडे करमरकराचा काही कॉन्टॅक्ट वगैरे, म्हणजे पत्ता, फोन नंबर? नाही, म्हणजे आमची पहिल्यांदाच भेट झाली होती आणि ते मला म्हणाले की मी समोरून फोन करेन तुला. मग त्यांनी पुन्हा ऑर्डरसाठी फोन केला होता? नाही. हे नक्कीच संशयास्पद आहे. पुन्हा कधी तुमच्या समोर जर ते आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकता? हो. ओके, सध्या आपण फोकस करमरकर यांच्यावरच ठेवूया, म्हणजे त्यांच्यामार्फत आपल्याला मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता येईल. थँक्स फॉर कोऑपरेशन. सर, एक मुद्दा आहे. म्हणजे मी आणि अर्पिता मॅडम समोरच्या किचनमध्ये जात होतो. अर्पिता मॅडमच्या हातामध्ये तो तेवता दिवा होता आणि तेवढ्यात करमरकर आले आणि त्यांनी मला गेटपाशी बोलवलं. देशमाने, देशमाने ऐका ना. अरे करमरकर साहेब, जरा बोलायचं होतं, इकडे येता का? ते मला स्पेसिफिकली म्हणाले की तू इकडे ये, मी तिकडे येत नाही. म्हणून मी गेलो आणि अर्पिता मॅडम किचनमध्ये गेले आणि अर्पिता मॅडम सगळा प्रकारच झाला. म्हणजे मी जर तिकडे गेलो नसतो
तर या स्फोटामध्ये आम्ही दोघेही सापडलो असतो. हो गॉट इट. म्हणजे घातपाताचा मेन फोकस अर्पिता मॅडम यांच्यावर होता असं दिसतंय. तुम्हाला मुद्दाम त्यांनी हवे केलं होतं. आमचा फोकस क्लिअर झाला. थँक्स. येतो. बापरे बापरे, म्हणजे त्या दिवशी तोही त्या स्फोटात, कल्पना सुद्धा करवत नाही. समीर, तू या पोलिसांच्या फंदात कशाला पडतोयस? आता ती पोरगी आली ना हॉस्पिटलमधून घरी, बरी आहे ना, मग सोडून दे ना हा विषय. नको, या फंदात नको पडायला आपल्याला. हो रे, आणि ते असं पोलीस वगैरे घरी आले की जम दडपण येतं रे. काय बोलताय तुम्ही? हा, तुमचं असं म्हणणं आहे की अर्पिता मॅडमशी वागलेल्या माणसाला मी असं सोडून दे? मला या सगळ्याच्या मुळाशी जायचं आणि मी जाणार आहे. त्याला अर्पिता मॅडमच्या पायावर डोकं ठेवून माफी मागावी लागेल आणि शिक्षाही भोगावी लागेल. कर, तुला काय करायचं ते कर. सांगून थोडीच ऐकणार आहेस तू माझं? काय रे सलील, तुला हॉस्पिटलमधून घरी यायला इतका का वेळ लागला? काहीच्या बरोबर भटकत होतास कुठे? काय बोलते मम्मी? भटकत नव्हतो. ब्रोनी सांगितलं होतं की हॉस्पिटलमधल्या त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्यात. त्या करायला वेळ लागतो ना. मग ही काय हाताला हात लावून मम म्हणायला थांबली होती तुझ्या बरोबर? आई, कीस पाडते ना तू सगळ्या गोष्टीचा. कुठलाही विषय कुठेही नेतेस का? निकी, तू बाबा येईपर्यंत थांबणार आहेस ना? हो, आम्ही एकत्रच घरी जाऊ. बरं ठीक आहे. मग एक काम कर ना, तोपर्यंत आहे ना आपल्या समर्पिता किचनचं पॅम्पलेट छापायला नवीन मजकूर तयार करणं प्लीज. ओके. आणि सलील, हा, ते लायसन्स वगैरे रिन्यू करायचं आहे, त्याचं ॲप्लिकेशन करायचं, काय प्रोसेस आहे हे जरा एकदा विचारून चौकशी करून बघ ना जरा प्लीज. ओके ब्रो. निघे, माझ्या डोक्यात काही मजकूर आहे. आपण दोघं मिळून तो तयार करूया. हा, ओके. दिदे, या बारकीवर ना जरा लक्ष ठेवायला हवं. काय यांचे इशारे चालले होते बघितलंस तू? पण त्याआधी ना आपल्या पोरालाच वेसण घालायला हवी. काय इच्छा आहे तुझी? हे असं विस्कटलेलं तोंड घेऊन समीरने तुला चार चौघात मिरवावं असं वाटतं तुला? लोढणं, त्याच्या गळ्यातलं लोढणं असणार आहेस तू आयुष्यभर. तू काहीच बोलणार नाही अगं, पण मला माहिती आहे ना, लाज वाटत असणार त्याला तुझी. अभिमानाने नाही सांगू शकणार तो की तू त्याची बायको आहेस. हे काय? हे माझी बालपणीची मैत्रीण आहेस ना तू. मग मला एक गोष्ट सांगायची आहे तुला अगदी हक्काने. अर्पिता मॅडम या ना. या. आज मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर मुलीबरोबर फोटो काढायचा आहे.
अगं काढ. माय फूट. मी नाही करणार काही फोटो बिटो. ठीक आहे, हरकत नाही. चल अर्पिता मॅडम, सेल्फी काढू आपण. समीर, कशाला हे सगळं? अहो मला हवंय. आता तुम्ही एवढंही करणार नाही आहात का माझ्यासाठी? ते काय नाही, चल. अहो हसा हसा. हा आहे माझ्या मोबाईलचा परमनंट स्क्रीन सेव्हर. आणि ते तू काय विचारत होतीस त्यांना? समीरला तुला मिरवायला आवडेल का, हे त्याचं उत्तर आहे. काय राजसी, तू खूप असा वरवरचा आणि उथळ विचार करणारी मुलगी आहेस. खऱ्या प्रेमाचा, मैत्रीचा, सौंदर्याचा, साथ निभावण्याचा अर्थ तुला कधी कळणारच नाही. अर्पिता मॅडमची लाज नाही, अभिमान वाटतो मला. आणि माझी बायको म्हणून आयुष्यभर मिरवीन मी त्यांना अभिमानाने. ते सॉरी, म्हणजे मी असा अचानक खांद्यावर हात ठेवला तुमच्या. ते फक्त राजसीला दाखवण्यासाठी. ते आवडलं मला. काय आवडलं मला ते राजसीला उत्तर दिलं ना तुम्ही. आवडलं मला. बरं ते जाऊ दे, तुम्ही आता आराम करा. जेवण झालं की मी तुम्हाला बोलवतो. हां, तुमची काही औषधं आणायची बाहेरनं, ती मी घेऊन येतो. तुम्ही आराम करा, मी आलोच. माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं समीर. आता पुन्हा कधी संधी मिळेल माहित नाही, पण सांगायला मी अधीर झाली आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे समीर, खूप.